नमस्ते. आज या मैदानामध्ये ना एक हिंद केसरी जोडी पळाल त्याबद्दल माहिती द्या ना. म्हणजे जोडी चांगली बैल जी बैल पळतात ती बैल जास्त वेग आहेत एका मिनिट जोट्यात पळत असतात. कसा नियोजन झाला तुमचा? नियोजन आपण त्यांना बैल मागितला होता की बैल आम्हाला द्या, तर त्यांचं काय नियोजन बिनजोडचं नियोजन करून 12चं नियोजन करून तिकडे आलते. हा काय मग या अगोदर आपली गाडी पळालेली आहे का? पळली गाठ माता केसरीला पळवली आपण तिथं, पण अपराची गाडी राहिली तिथं. या मैदानाविषयी ना खूप मोठा बक्षीस आहे, काय सांगाल या मैदानाविषयी? बक्षीस तर खूप मोठंच आहे, पण गाडी आमची चांगली पळते त्यामुळे आम्हाला अपेक्षा जास्त गाडी करणे. दोन्ही टॉपचे नंदी जसा पल भेटतो आज खालना वरपर्यंतची नंदीची गाडी पळेल, आपल्या एक नंबर गाडी पळेल, काय सांगाल गाडीबद्दल? गाडीबद्दल म्हणजे दोन्ही बैल ज्यावेळेस एक जोट्यात येतात तर गाडीचं स्पीडच जास्त लागते. म्हणजे मागच्या वेळेस पण म्हणजे कडनी पण लागलो सीबीला गाडी कडे सीबी सरच्या पण चांगला स्पीड लावलं त्याने, म्हणजे अशी काय अडचण येत नाही गाडी पळाल्यावरती. दोन्ही बैल ना एकामेकाला म्हणजे वरचढ म्हणजे एकदम एकदम आपण जे बोलतो ना का नरमादी गाडी पळते त्याप्रमाणे ही गाडी पळाली आज, काय सांगाल? म्हणजे गाडी कसं एक खालून काढतो आणि एक वर तोंडावरती पळतो, म्हणजे गाडी नर माझी पळते तर गाडी सक्सेस होती. तर त्या पद्धतीने आमची गाडी पण पळते आणि योग असेल तर आज चांगलं काहीतरी होऊ शकतं. नक्कीच. आज दादा गाडीवर ड्रायव्हर कोण बसलेला, कसा नियोजन झाला? ड्रायव्हर आपलं आमचं सर ड्रायव्हर बसला घरचा सनी ड्रायव्हर. किती वाजता तुम्ही निघाले? सर्वांचं ग्रुपचा नियोजन कसं झाला? आज मुक्कामीच होता बैल, आमचे मित्र आहेत निकम, त्यांच्याकडे बैल आज मुक्काम आहे. त्यांच्या कुटुंबाने चांगलं स्वागत पण केलं बैलाचं आणि व्यवस्थित नियोजन केलं. आमच्या मुलं पण गेली होती, पण व्यवस्थित नियोजन केलं सगळं व्यवस्थित. कुठेतरी ना आज आपला नंदी पळून आला, जेव्हा गटाला खाली जायचो तेव्हा पण खूप सारी गर्दी आणि प्रेक्षक वर्ग पाहण्यात होता, काय सांगाल? नाही म्हणजे चाहते तर भरपूर आहेत, कारण की ज्या बैलाचं नाव होतं त्या मागं पब्लिक असतं, पण हा मैदानात आगळा वेगळा बैल असल्यामुळे आकर्षण येतं जास्त आहे पहिल्यापासून. म्हणजे एक मैदानाचं आकर्षणच बोलता येईल, कारण का याच्या हरका नंदी आज मला मैदानात या कलरचा तरी नसेल मला तर वाटतं. नाही असं कलरचा बैल नाही नंदी मैदानात. जसं आता बघा या साईडला समोरच्या साईडला पण एक रेषा आहे, म्हणजे निकाल रेषा, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? चांगला निर्णय की नाही एक निकाल रेषा ठेवली, एक पक्की पुढं माग होती, थोडा तोंडावर निकाल गेला तर थोडा अवघड होतं, काय इंचात निकाल दिला जातो. आता इंचाचा विषय ठेवला, पक्की पट्टी टाकल्यामुळे एका लाईन रेषेत असणार आहे, म्हणजे पुन्हावरती आणणे म्हणा चांगलं नियोजन केलं आहे. आज काय नियोजन झालं, आता फायनलचं कसा काय काय आता सिमी झालं, बघू कसं नियोजन होतं. आज ना चाहता वर्ग खूप आलेला आहे, आज आकर्षक मैदान आहे, आज काय सांगाल? नाही आयोजकांनी चांगलं नियोजन केलेलं, त्यामुळे फाटी चांगली, पब्लिक पण चांगलीच असतं, कारण ह्या भागात पण पब्लिक जास्त जमा होतं, ते चाहतं जास्त आलेलं आहे. आज जरी ना बघू शकता मित्रांनो या ठिकाणी ना बैल पळून येऊन खूप टाईम झाला तरी सर्वजण या ठिकाणी नंदीला पाहायला आलेले आहेत. या फॅन्ससाठी लांबून प्रेक्षक येतात. दादा काय सांगाल त्या प्रेक्षकांसाठी खूप लांबून बघण्यासाठी, फक्त एक नंदी पाहण्यासाठी? रत्नागिरीच्या साईडला बैल आपला तिकडे जात नाही, त्यामुळे तिकडचे प्रेक्षक वर्ग जास्त होते या भागात मैदान असल्यावरती, म्हणजे बैल पाहण्यासाठी काही खास लोक येतात. आणखी ना विचारत आलं ना तर आता या मैदानानंतर खूप मोठा असा एक बिंदोडचा 26 जानेवारी जेव्हा एक मानाचा मैदान मानला जातो, त्या मैदानाला आम्हाला हा कॉकटेल पलताना दिसेल का? काय अजून तर काय फिक्स नियोजन नाही, पण आला तर येऊ शकतो, म्हणजे असं येणार पण नाही असं काय नाही, पण नियोजन चांगलं झालं, चांगली गाडी जमली तर 100% येऊ शकतो. ज्याप्रमाणे आजचा पहिरा झालाय ना तर लोकांच्या मनामध्ये एकच चर्चा आहे का आज ही गाडी एक नंबर करणार, काय सांगाल? नाही कसं ज्याच्या नशिबात आणि ज्याचं योग चांगलं आहे त्याचाच एक नंबर होतो. गाडी किती पळू द्या, ज्याच्या नशिबात एक नंबर त्याचाच एक नंबर होतो. नक्कीच मित्रांनो, असे गाडा मालक पाहिजे जे कधी ना गर्व करतात, त्यांनाच हा एक मानाचे मैदान प्राप्त होतात, काय सांगाल दादा? नाही बरोबर आहे, म्हणजे कसं मैदान गुलाल भेटला तरी मोठं समाधान आहे. की एक नंबर करावाच असं काही विषय नाही, फक्त काय होतं ज्याचा दिवस चांगला आहे किंवा ज्याचा योगच आहे आजचा त्याचा एक नंबर होत असतो. चालेल दादा, माझ्याकडनं ना तुमच्या सर्व ग्रुपला आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, आणि आपल्या कॉकटेल नंदीला माझ्याकडनं खूप सारं प्रेम आणि खूप साऱ्या शुभेच्छा. असंच मैदान गाजवत राहू व आम्हाला लवकरच मुंबई विंजोडला दिसो हीच माझी अपेक्षा. धन्यवाद.